मॅडम, वारीमध्ये महाराष्ट्र आणि भारतातनं तर वारकरी येतातच, पण परदेशातून पण काही येतात का? हो, खूप वारकरी हल्ली परदेशातून येतात. यावर्षी तुला माहिती असेल लंडनहून वारी आली, हो. लंडनहून एक पालखी आली आहे. हम्म. आणि त्यामुळे आता भारताच्या बरोबरच बाहेर पण वारीची संस्कृती इतक्या मोठ्या प्रमाणावर फोफावते, रुजते आणि लोकांना ओढ लागली वारीत यायची. खूप परदेशी पर्यटक येतात. मग या पर्यटकांना वारीचा इतिहास किंवा ही संस्कृती समजून सांगण्यासाठी काय प्रयत्न केले जातात का? हो हो, ऑफकोर्स केले जातात ना. आपल्या महाराष्ट्र शासनाच्याच वतीने माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय जे आहे महाराष्ट्र शासनाचं, त्यांच्याकडून ह्याच्यावर वारीवरती डॉक्युमेंटरीज बनवल्या जातात. मोठ्या मोठ्या वारी मार्गामध्ये डिजिटल स्क्रीन्स लावलेल्या असतात. तिथे वारीचा इतिहास सांगितला जातो, त्याच्याबद्दलची सगळी माहिती सांगत असते. पत्रकं दिली जातात, लोक उभे असतात, ते माहिती सांगतात. त्याची छोटी छोटी पुस्तकं किंवा पुस्तिका म्हणू आपण, त्या बनवल्या आहेत, त्या लोकांमध्ये वाटल्या जातात. म्हणजे वारी हा केवळ एक इव्हेंट न राहता त्याचं सांस्कृतिक मूल्य लोकांच्यात रुजलं पाहिजे, त्याचा इतिहास लोकांना माहीत असला पाहिजे. यासाठी खूप वेगवेगळ्या स्तरावरून हे प्रयत्न केले जातात. अरे वा, म्हणजे फक्त सांस्कृतिक विधी न राहता त्याचं डॉक्युमेंटेशन पण होते. खूप खूप छान पद्धतीने हे डॉक्युमेंटेशन होतंय आणि पुढच्या काळात अधिकाधिक लोकांनी त्याच्यात शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी व्हावं, यासाठी त्यांना हा इतिहास, म्हणजे ज्याला हिंदीमध्ये एक फार छान शब्द आहे की आपली ऐतिहासिक धरोहर, सांस्कृतिक धरोहर माहीत असणं फार गरजेचं आहे. आणि ते या डॉक्युमेंटेशनच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. मंडळी, तुम्हाला माहितीये वारीमध्ये आपल्या देशातले, आपल्या राज्यातले लोक तर सहभागी होतातच, पण परदेशातूनही अनेक जण येतात. आणि आता लाईव्ह प्रक्षेपण, मैथिली तुला माहित असेल, लाखो वारकरी सहभागी होतात, पण करोडो वारकरी घरात बसलेले असतात. ते वारीत जात नाहीत. त्यांना बघायचं असतं विठुरायाला कशी अंघोळ घातली जाते. एकादशीच्या दिवशी सगळ्यांना फार उत्सुकता असते आणि गेली कित्येक वर्ष मला आठवत आहे तेव्हापासून वारीचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं. वारीचं तर असतंच, पण एकादशीच्या ज्या सोहळ्याचं प्रक्षेपण सुद्धा मंदिरातून लाईव्ह केलं जातं. आणि हा लाईव्ह प्रक्षेपणाच्या वेळी म्हणजे मुख्यमंत्री जेव्हा अंघोळ घालतात विठोबाला, तुळशीचा हार घालतात, ते सगळं याची देही याची डोळा आपण आपल्या घरामध्ये बसून बघू शकतो. हे तंत्रज्ञानाची किती मोठी कमाल आणि आपण त्याचा केलेला किती सदुपयोग आहे. नाही, यावर्षी तुम्ही बघणार ना विठुरायाच्या आरतीचा सोहळा, महाआरती आषाढी एकादशीच्या दिवशी.